स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या, सरकारी नोकरीच्या वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि खूप मोठ्या जागा आहेत। या जाहिरातीमधील काही पदांसाठी तर फक्त शैक्षणिक पात्रता जर म्हणाल तर 7वी उत्तीर्ण जरी तुम्ही असाल तरी तुम्ही या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता। ही जाहिरात आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे भरती संदर्भातली सविस्तर माहिती पाहण्यासाठी। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा आत्ताच्या आत्ता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजची जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे कंपल्सरी विषय आहेत। त्यासाठी तुम्हाला हे विषय पक्के करायचे असतील तर के सागर पब्लिकेशन यांची ही 2 पुस्तकं खूप उत्कृष्ट आहेत। स्पर्धा परीक्षा म्हटली, कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटली की त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे विषय कंपल्सरी आहेत आणि तुम्हाला ह्या विषयाचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील संपूर्ण मराठी व्याकरण आणि संपूर्ण इंग्रजी व्याकरण या पुस्तकाच्या मदतीने नक्कीच तुमचं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे पक्क होणार आहे आणि तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये या 2 विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता। त्यासाठी तुम्हाला हे विषय पक्के करण्याची गरज आहे आणि विषय पक्के करण्यासाठी हे पुस्तकं तुम्हाला घेण्याची गरज आहे। तर के सागर पब्लिकेशन यांची हे 2 उत्कृष्ट पुस्तकं तुम्ही पाहत आहात। पहिलं पुस्तक आहे संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरण, 48वी आवृत्ती असणारं हे पहिलं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशन यांचं। दुसरं पुस्तक पाहू शकता स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह, 43वी आवृत्ती आहे या पुस्तकाची ही आणि नक्कीच तुम्हाला मी जसं म्हटलं आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण कंपल्सरी आहे। त्यामुळे हे 2 विषय पक्के करा तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील आणि तुमची जी सरकारी नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल। ही पुस्तकं खरेदी करायची असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे। अगदी घरबसल्या ही 2 पुस्तकं तुम्हाला मिळणार आहेत। ही पुस्तकं आत्ताच मागवा आणि वेळेत अभ्यास करून तुमचं स्वप्न पूर्ण करा। या ठिकाणी पाहू शकता मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदासाठी उमेदवारांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। पदांचा तपशील यामध्ये दिलेला आहे। तर पाहू शकता लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी निवड यादीमध्ये ज्या जागा आहेत त्या 568 आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 146। त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड यादीमध्ये एकूण 2795 एवढ्या जागा आहेत तर प्रतीक्षा यादीमध्ये 700 आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी 1266 जागा आहेत निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीत 318। या पदासाठी वेतन किती असणार आहे ते देखील यांनी नमूद केलेलं आहे। आपण आता महत्त्वाचे निकष पाहूया। पहिला निकष आहे या ठिकाणी वयोमर्यादा आपण पाहणार आहोत। तर वयोमर्यादा कोणत्या पदासाठी किती आहे हे देखील त्यांनी दिलेलं आहे। शासनाने निर्देशित केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष। मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा म्हणजे कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्ष। त्यानंतर पहा वयोमर्यादेसंदर्भात पुढे देखील त्यांनी डीपमध्ये माहिती दिलेली आहे। ही डीपमध्ये माहिती तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थितरित्या पहा। आपण फक्त महत्त्वाचे टॉपिक किंवा महत्त्वाचे निकष जाणून घेणार आहोत। तर आता शैक्षणिक पात्रता हा दुसरा निकष आहे। तर शैक्षणिक पात्रतामध्ये लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तर
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणं तुम्ही आवश्यक आहे. मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून तर तुम्ही पदवी धारण केलेली असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. लघुलेखक श्रेणी 3 साठी यासाठी टायपिंग आवश्यक आहे. टायपिंगचे निकष देखील त्यांनी सविस्तररित्या दिलेले आहेत. तर हे टायपिंगचे निकष देखील तुम्हाला जाहिरातीमध्ये व्यवस्थित पाहण्यास मिळणार आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे तर त्यामध्ये पाहू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. कंसामध्ये त्यांनी टीप देखील दिलेली आहे. तर यासाठी देखील तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. अधिक माहिती शैक्षणिक पात्रतेसंदर्भात त्यांनी डीपमध्ये दिलेली आहे. टायपिंग कंपल्सरी आहे. त्यानंतर शिपाई ऑब्लिक हमाल या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता जी शैक्षणिक पात्रता आहे फक्त 7वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. होय, तुम्ही 7वी पर्यंत उत्तीर्ण असाल, 7वी पर्यंत शिकलेला असाल, 7वी पूर्ण केलेले असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. या पदासाठी उमेदवारांनी किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि त्याची शरीरयष्टी जी आहे ती चांगली असणं आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क जे आहे ते सेपरेट तुम्हाला भरायचं आहे. पाहू शकता सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते 1000 रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारांसाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये एवढी फी प्रत्येक प्रवर्गासाठी भरली जाणार आहे. टीप त्यांनी दिलेली आहे. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही आणि परीक्षेचं स्वरूप लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक शिपाई ऑब्लिक हमाल या पदासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. चाळणी परीक्षा लघुलेखकसाठी नाही, कनिष्ठ लिपिकसाठी आहे 40 मार्काची, शिपाईसाठी 30 मार्काची आहे. इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 मार्काची आहे. लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी कनिष्ठ लिपिकसाठी ही चाचणी लागू नाही. तसेच शिपाईसाठी देखील ही चाचणी लागू नाही. मराठी लघुलेखन चाचणी ही लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी 20 मार्काची असणार आहे. कनिष्ठ लिपिक आणि हमालसाठी लागू नाही ही चाचणी. इंग्रजी टंकलेखन चाचणी जी आहे ती लघुलेखक या पदासाठी 20 गुणांची असणार आहे आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील ही चाचणी 20 गुणांसाठी आहे. हमालसाठी लागू नाही. मराठी टंकलेखन चाचणी जी आहे ती 20 गुणांची असणार आहे लघुलेखक श्रेणी 3 साठी. तसेच कनिष्ठ लिपिक पदासाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी तुमची होणार आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक या पदासाठी ही चाचणी नाही तर फक्त शिपाईसाठी ही चाचणी आहे. मुलाखत तुमची होणार आहे लघुलेखक या पदासाठी 20 मार्काची, तसेच कनिष्ठ लिपिकसाठी 20 मार्काची आणि हमाल ऑब्लिक शिपाई या पदासाठी होणार आहे 10 मार्काची तुमची मुलाखत. एकूण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परीक्षेचं स्वरूपमध्ये लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी 100 मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. 100 गुण असणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील 100 गुण असणार आहेत आणि शिपाई ऑब्लिक हमाल या पदासाठी फक्त 50 मार्कांची परीक्षा असणार आहे. अशा प्रकारे स्वरूप आहे. कनिष्ठ लिपिकसाठी एकूण 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न, इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत. मराठी आणि इंग्रजी या विषयावर प्रश्न असणार आहेत. शिपाई ऑब्लिक हमालसाठी 30 मार्काची परीक्षा असणार आहे. लेखीमध्ये या ठिकाणी पाहू शकता बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत आणि विषय आहे मराठी आणि इंग्रजी भाषेवरील आधारित प्रश्न. त्यानंतर लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी परीक्षेचा तपशील कसा आहे तो दिलेला आहे. तर खूप मोठी जाहिरात आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष त्यांनी दिलेले आहेत. सर्वसाधारणसाठी सामायिक सूचना देखील दिलेल्या आहेत. अर्ज करण्यासाठी जी ऑनलाईन लिंक आहे ती देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. पाहू शकता
ऑनलाईन अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ही जाहिरात सविस्तररित्या पहा। एकूण 11 पानांचं हे PDF आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात संपूर्ण अपलोड करण्यात आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे व्यवस्थित पाहून तुम्ही त्यासाठी अप्लाय करा। जिल्हा योग्य निवडा जेणेकरून निवड होईल आणि अधिक पुढचे जे निकष आहेत म्हणजे शैक्षणिक पात्रता तसेच विविध जे निकष आहेत परीक्षेसंदर्भातले ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहेत। या जाहिरातीमध्ये या ठिकाणी पाहू शकता जिल्हा न्यायालय 2023 ची ही भरती आहे। विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण जागा आहेत 5793 आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे तुम्हाला त्यामध्ये सविस्तर पाहण्यास मिळणार आहे। आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्यवस्थितरित्या सर्व निकष पाहून वाचून जाहिरातीसाठी अप्लाय करा। 7वी उत्तीर्ण असाल तर हमाल पदासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आणि ही जाहिरात व्यवस्थितरित्या पूर्ण वाचायची असेल अप्लाय करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्रामवरती तुम्हाला दररोजच्या चालू घडामोडीसह स्पर्धा परीक्षा संदर्भातल्या नवनवीन जाहिराती आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते। नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्रामचा देखील नवनवीन जाहिराती आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।